नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 4 नोव्हेंबर 2023 मी आपल्यासमोर विषय घेऊन आलोय तो मराठा आरक्षणाचाच. याचं कारण असं की परवा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण काही काळासाठी स्थगित झालं. त्यांनी 2 महिन्याची शासनाला मुदत दिली आणि दरम्यानच्या काळामध्ये काही रील्स बहाद्दर, काही 2 मिनिटाचे 5 मिनिटाचे व्हिडिओ बनवणारे काही बहाद्दर मंडळी कसेही काहीही अपुऱ्या माहितीच्या आधारावर, भावनिक अर्धवट माहितीवर आधारित काहीही बाष्कळ बडबड करत मराठा समाजामध्ये आपले व्हिडिओ, आपले रील्स व्हायरल करत आहेत. आणि काही सामान्य युवकांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होते असं मला लक्षात आलं काल 2 दिवसामध्ये. त्यातलाच एक व्हिडिओ म्हणजे जो स्वतःला जिजाऊंच्या वंशजातला समजतो, स्वयंघोषित प्राध्यापक आहे, स्वतःला इतिहास संशोधक समजतो, कसलंही इतिहास संशोधन केलेलं नाही, असे नामदेवराव जाधव यांची काही पुस्तकं आहेत, ती कुणी घेतही नाहीत फारसी. या नामदेवराव जाधवांनी एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय आणि सगळीकडे व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या ग्रुपवर तो फिरतोय. तो व्हिडिओ आहे शरद पवार साहेबांच्यावर टीका करणारा व्हिडिओ आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी पवार साहेबांच्यावर बेमालूम, अगदी निराधार, बाष्कळ अशी टीका केलेली आहे. त्याला काही आधार नाही, कुठलंही तथ्य त्या मुद्द्यांच्यात नाही. याचं कारण असं, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी 2 वेळाची तारीख सांगितली, 23 मार्च 1983. सगळ्यांनी लिहून ठेवा असं तो नामदेव जाधव म्हणालेत. तो काळा दिवस आहे मराठ्यांसाठी असं त्यांनी सांगितलं. आणि मंडल आयोगाला तो घोटाळा म्हणतात ते महाराज. मंडल आयोग हा घोटाळा नव्हता. आणि 23 मार्च 1983ला माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री नव्हते. हे कुणीतरी सांगा रे त्या नामदेव जाधवांना. त्यावेळेस स्वर्गीय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. जरा महाराष्ट्रातल्या जाणकारांना हे सगळं माहीत आहे. मराठा तरुणांनी जरा थोडासा अभ्यास करण्याची, थोडंसं इतिहासात जाण्याची गरज आहे. थोडी वास्तववादी माहिती घेण्याची गरज आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं अनेक अफवा सध्या सोडल्या जात आहेत. राजकीय हेतूनं अनेक जण आपापल्या परीने काहीही पोस्ट व्हायरल करतायत, रील्स बनवतायत, व्हिडिओ बनवतायत आणि त्याच्यातनं अनेकांचा बुद्धिभेद होतोय, अनेकांचं त्या ठिकाणी दिशाभूल होते. काय केलंय याच्यामध्ये? काही जण भाजपा प्रणित जे लोक आहेत, भाजपाळलेले लोक त्याला मी म्हणतोय, हे भाजपाळलेले जे लोक आहेत यांनी सातत्याने उठसूट फक्त शरद पवारांच्यावर टीका करायचं धोरण धरलेलं आहे. याचं कारण असं, त्यांचं मुख्य दुखणं आहे ते मंडल आयोग. मंडल आयोग जेव्हा आला तो नेमला मोरारजीभाई देसाई यांनी 1979 साली. आणि मंडल आयोगाचा BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली ते मंडल आयोगाचा अहवाल 1980 साली केंद्र सरकारला सादर केला गेला. त्या मंडल आयोगामध्ये जी काही यादी ओबीसींची बनवण्यात आली त्या आधाराने त्यांनी अनेक शिफारसी केंद्र सरकारला केलेल्या होत्या. आणि तो अहवाल पुढचे 10 वर्ष प्रलंबित होता. स्वर्गीय VP सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी तो अहवाल मंजूर केला आणि अंमलात आणण्यासाठी घोषणा केली. मंडल आयोगाचा आवाज काढताच तत्कालीन VP सिंगांचं सरकार ज्या भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर स्थापन झालं होतं, त्या भारतीय जनता पार्टीने तुमचं मंडल आमचं कमंडल असं म्हणत रथयात्रा काढली लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली. आणि मंडल आयोगाचं कमंडल करत मंडल आयोगाच्या विरोधी देशभर प्रचार केला आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला. VP सिंगांचं सरकार कोसळलं. हे मंडल आयोगाच्या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी जेव्हा माननीय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 94 साली, तेव्हा प्रथम या देशामध्ये त्यांनी त्या शिफारशी अंमलात आणल्या महाराष्ट्रामध्ये. बाकीच्या राज्यात नंतर घेतल्या गेल्या.
मंडल आयोग जेव्हा व्ही.पी. सिंगांनी लागू केला तेव्हा या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर दंगली घडवल्या गेल्या, प्रचंड आक्रोश निर्माण केला गेला, विरोधी मोर्चे काढले गेले जाहीरपणाने. आणि त्याच मंडल आयोगामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन 272 जाती होत्या ओबीसी मध्ये. शिफारशीनुसार त्या यादीतल्या नंतर 380 जाती त्याच्यामध्ये ओबीसी मधल्या गणना झाल्यानंतर झाल्या. आता काही जण म्हणतात की कुठली जनगणना झाली होती. मंडल आयोगाने 1931 सालची जी जातवार जनगणना ब्रिटिश काळात झाली होती त्या जातवार जनगणनेचा आधार घेऊन ती त्यावेळेसची यादी बनवलेली होती. आणि 1965 साली त्याच्यामध्ये जे काय शासन निर्णय झाला होता त्याच्यानुसार आरक्षण जे ओबीसींना दिलं गेलं होतं ते शासकीय सेवेत आणि शिक्षणामध्ये दिलं होतं, शासकीय आणि निमशासकीय सेवेसाठी. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 13% दिलं होतं, अनुसूचित जमातीला 7% दिलं होतं, विमुक्त जाती व भटक्या जमातींना 4% दिलं होतं आणि इतर मागासवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यांना 10% दिलं होतं. असं एकूण 34% आरक्षण होतं. नंतरच्या काळामध्ये 4 ऑगस्ट 92 मध्ये धनगर व वंजारी समाजाचा विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये अंतर्भाव केल्यानंतर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचे पूर्वी असलेले 4% आरक्षण 2% वाढले आणि ते 6% विहित करण्यात आले. 27 मार्च 1991च्या आदेशानुसार मागासवर्गीयांच्या 3 प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती उमेदवार उपलब्ध नसल्यास ही पदे आदलाबदलीने भरण्याची तरतूदही करण्यात आली होती. आणि मग त्यानुसार शासन निर्णय जो काढला गेला त्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आणि विमुक्त जाती व त्याच्या अनुषंगाने 14 जाती आहेत तत्सम त्यांना 3%, भटक्या जमातींना जानेवारी 90 पूर्वीच्या 28 व तत्सम जमाती त्यांना 2.5%, भटक्या जमाती ज्या आहेत मग त्याच्यामध्ये धनगर आणि तत्सम जमाती त्याची यादी आहे त्याच्यात 3.5%, भटक्या जमाती वंजारी व तत्सम जमाती त्याची पण यादी आहे त्यांना 2% आणि इतर मागासवर्गीय करता 19%, असे एकूण 30% आरक्षण दिलं गेलं. ते 92च्या GR नुसार काढला होता. आणि ही जी काही यादी तयार केली गेली ओबीसीची, धनगर समाजाची किंवा वंजारी समाजाची वगैरे, त्याच्यामध्ये क्रिमिलेअरची सुद्धा मंडल आयोगाने शिफारस केली होती. क्रिमिलेअरची अट घालायची ती केंद्र शासनाने त्यावेळेस स्वीकारलं होतं आणि तीच अट राज्य सरकारने स्वीकारून क्रिमिलेअरची अट घातलेली होती सर्वांना. आता मुद्दा असा आहे की पवार साहेबांनी मराठ्यांचं आरक्षण कुठं काढून घेतलं. जेव्हा कुणाला असं वाटतंय पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी पूर्वी इतिहासात थोडंसं जायला पाहिजे. पहिल्यांदा 1922 साली एक मुंबई हायकोर्टाचा निकाल होता, त्याच्यामध्ये मराठ्यांना क्षत्रिय म्हणून समजलं गेलं होतं. जेव्हा 47 साली घटना परिषद भरली होती, घटना परिषदेचे महाराष्ट्रातील एक नामवंत सदस्य बॅरिस्टर पंजाबराव देशमुख त्या घटना परिषदेचे सदस्य होते. त्या घटना परिषदेत त्यांनी कुणबी समाजाला राखीव जागा आरक्षण ठेवावं अशा प्रकारची मागणी केली होती. मराठा असा उल्लेख केलेला नव्हता, हे लक्षात घ्या आपण. आणि नंतर मग जेव्हा केंद्र सरकार अस्तित्वात आलं पंडित नेहरूंचं, नंतर मग या सगळ्या मागासवर्ग इतर मागासवर्ग याचा अहवाल तयार करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी 53 साली काकासाहेब कालेलकरांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमला गेला. त्याच्यावर 55 साली तो आयोगाला तो अहवाल दिला, परंतु शासनाने तो काय अहवाल स्वीकारला नाही. त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा काही समाधानकारक अहवाल नाही असं शासनाला वाटलं आणि मग म्हणून नंतर मंडल आयोग नेमला गेला 1979 साली. मंडल आयोगाने 1931ची जनगणना गृहीत धरून ती आकडेवारी जाहीर केली. त्याच्यामध्ये कुणबी जातीचा समावेश झालेला आहे. मधल्या काळात देशमुख समिती नेमली होती 64 साली, त्याच्यातही नेमलेलं होतं कुणबी जातीचा समावेश ओबीसी मध्ये मंडल आयोगाने घेतला होता आणि म्हणून मग कुणबींना आरक्षण दिलं गेलं. 94 साली पवार साहेबांनी जर मंडल आयोग इथे आणला नसता तर कदाचित आज जे काय ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे, मग ते नोकरीमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल आणि राजकारणामध्ये असेल, या तिन्ही स्तरावर आरक्षण मिळालं ते कदाचित मिळालेलं नसतं. धनगर समाजालाही मिळालं नसतं, वंजारी समाजाला मिळालं नसतं, तेल्यांना नसतं, माळ्यांना नसतं. आता यांचं म्हणणं की मराठ्यांचं काढून त्यांना दिलं, हे कशाच्या आधारावर बोलतात? हे काय म्हणजे बिस्किटचा पोडा आहे, त्यातली 4 बिस्किटं काढली, ह्याला दिली त्याला दिली.
याचे काही नॉर्म्स आहेत. नामदेव जाधव त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की कुठल्या अहवाल नव्हता, एका कक्ष अधिकाऱ्याच्या 2 ओळीच्या पत्रावर आरक्षण दिलं. इतकं बोगस बोलणारा माणूस समाजाची दिशाभूल करू शकतो आणि समाजही बोलू शकतो का, असा मला प्रश्न पडतोय. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवायला आलोय. त्याच्यामध्ये मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण दिलं गेलेलं आहे. मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जाती एक नाहीत असे अनेक वेगवेगळ्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे, राज्य मागासवर्ग आयोगाचे, खत्री आयोगाचा, बापट आयोगाचा, कालेलकर आयोगाचा किंवा सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत. या विविध आयोगाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या निकालानुसार कुठंही अद्यापपर्यंत मराठा आणि कुणबी एक आहेत असं म्हटलेलं नाही. भावनिकदृष्ट्या आपण जरी दररोज आज म्हणत असलो की कुणबी आणि मराठा एकच आहेत, आमच्या सोयरिकीत वगैरे वगैरे, तरी पण ते कोर्टात आपण टिकवू शकलेलो नाही. देवेंद्र फडणवीस जे काही सातत्याने बोलतात आम्ही आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, या देवेंद्र फडणवीसांनी 2019च्या निवडणुका तोंडावर समोर ठेवून जे आरक्षण देण्याचा ECBCच्या माध्यमातून प्रयत्न केला होता गायकवाड समितीच्या शिफारशीवर, मुळात 2018 मध्ये, ऑगस्ट 2018 मध्ये केंद्र सरकारने राज्याचे अधिकारच काढून घेतले होते. ओबीसी किंवा मागासवर्ग ठरवण्याचे अधिकारच काढून घेतले होते. त्यासाठी 202वी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी केली आणि ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्यात ते अधिकारच अस्तित्वात राहिलेले नव्हते. अशा काळात देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहित होतं, देवेंद्र फडणवीस कायद्याचे जाणकार आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक 19ची निवडणूक तोंडासमोर ठेवून गायकवाड समितीच्या आधारानं आरक्षण देण्याचा एक घोषणा केली. ते हायकोर्टात कसं बसं टिकवलं त्यांनी आणि सुप्रीम कोर्टात ते टिकणार नव्हतं, देवेंद्र फडणवीसांना माहीत होतं आणि ते प्रत्यक्षात नंतर टिकलं नाही. आणि मग हे केंद्र सरकारच्याकडे अनेक खासदारांनी मागणी केल्यानंतर पुन्हा राज्यांचे अधिकार 2021 मध्ये, ऑगस्ट 2021 मध्ये राज्याला पुन्हा दिले. त्याच्यासाठी 227वी घटना दुरुस्ती पुन्हा करण्यात आली. आता ही जी 227वी घटना दुरुस्ती करण्यात आली याच्यामध्ये आपले 127वी घटना 27वी घटना दुरुस्ती, आधी 102वी घटना दुरुस्ती आणि ही 127वी घटना दुरुस्ती. 102वीनी 2018 मध्ये ते आरक्षण घालवलं, अधिकार घालवले होते आणि 127 घटना दुरुस्तीने ऑगस्ट 2021 मध्ये पुन्हा आणले होते. असं असताना फडणवीसांनी मात्र मराठ्यांची दिशाभूल केली होती आणि आज भाजपाचे जे स्वयंघोषित मराठा स्वतःला समन्वयक समजतात किंवा नामदेवराव जाधव सारखे किंवा इतर काही रील्स बनवणारे अर्धवटराव मात्र फडणवीसांची पुंगी वाजवतात आणि पवार साहेबांच्यावर टीका करतात. पवार साहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं असं म्हणतात. अरे कुठलेही मुख्यमंत्री, मुळामध्ये खत्री आयोग जेव्हा आला 94 साली नेमला गेला होता, त्या टायमाला खत्री आयोगासमोर ही मागणीच नव्हती की कुणबी आणि मराठा सरसकट सगळ्यांना आरक्षण द्या म्हणून, अशी मागणीच नव्हती. मराठा त्यावेळेस स्वतःला कमी समजायला तयार नव्हता. हेच पंजाबराव देशमुखांच्या काळात 47 साली झालं होतं. पंजाबराव देशमुख जेव्हा कुणबींना आरक्षणाची मागणी करत होते तेव्हा पंजाबराव देशमुखांच्या घरावर उच्च श्रेणीतले समजणाऱ्या मराठ्यांनी मोर्चे काढले होते, पंजाबराव देशमुखांच्यावर टीका टिप्पणी केल्या होत्या. पवार साहेबांनी मात्र, पवार साहेब हे सर्वधर्मी समभावी आहेत. पवार साहेबांना राज्यघटनेचे जे काही आपली तत्व आहेत, मग ते समता, बंधुता आणि सामाजिक न्याय, या तत्वाला बांधील आयुष्यभर पवार साहेब राहिलेले आहेत. सामाजिक न्यायाची चाड असलेल्या पवार साहेबांना हे लक्षात होतं की मराठा समाजाची काही दुखणी आहेत. म्हणून पवार साहेब त्यावेळेस असं म्हणाले होते की मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही, मात्र शैक्षणिक आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे. तसा आग्रह त्यांनी कायम धरला होता. मात्र कुठल्याही आयोगाने हे मान्य केलेलं नव्हतं. परंतु 2004ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनीच त्याच्यामध्ये मार्गदर्शन करून, पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं किंवा मार्गदर्शनाखालचंच ते सरकार होतं, तेव्हा हे कुणबी वगैरे यांना आरक्षण दिलं गेलं. याचं श्रेय कोणाला द्यायचं तुम्ही ठरवा. भाजपाला देताय तर कसं देणार तुम्ही? त्यामुळे कुणबी म्हणून मराठा कुणबी असतील किंवा कुणबी मराठा असतील, या सर्वांना, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे कुणबी समजणारे लोक सामील झाले. 96 कोळी मराठा कदाचित त्याच्यामध्ये राहिलेले आहेत असं माझं मत आहे, माझा अभ्यास आहे. आता 96 कोळी मराठा आणि कुणबी एक आहेत हे आपण कोर्टात आजपर्यंत सिद्ध करू शकलो नाही. मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करू शकलेलं नाही. मुळामध्ये आरक्षण ओबीसींना कधी दिलं जातं? राज्यघटनेच्या तत्वानुसार सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असेल तर दिलं जातं. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं अद्यापपर्यंत कुठेही सिद्ध झालेलं नाही. ते आपण सिद्ध करू शकलेलं नाही कोर्टामध्ये किंवा आयोगासमोर. आता सुद्धा संदीप शिंदे, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांनी जी समिती नेमली ती समिती आहे, आयोग नाही. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने तसा इम्पिरिकल डेटा तयार करायला पाहिजे.
त्या पद्धतीची पूर्तता करायला पाहिजे, तेव्हा ते आरक्षण मिळेल. आता ही जी काय मागणी आहे याच्यामध्ये पवार साहेबांच्यावर टीका करताना टीकाकारांना एक लक्षात यायला पाहिजे, पवार साहेबांनी सातत्याने एक ओळखलं होतं की शेतकरी हा इथला ओबीसी आहे, शेतकरी हा इथला मराठा आहे, शेतकरी हा इथला कुणबी आहे, SC STतले आहेत, मुस्लिम आहेत, सर्व जाती धर्मामध्ये शेतकरी आहेत आणि 70% समाज हा शेतकरी आहे. जर शेती पिकली, शेती नफ्यात आली, शेतकऱ्याच्या खिशात जर 2 पैसे आले तर तो शेतकरी आरक्षणाची मागणीच करू शकत नाही. त्याचे प्रश्न जे आहेत ते आर्थिक स्वरूपाचे पवार साहेबांनी ओळखलं होतं आणि म्हणून पवार साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री आले किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्यावेळेस या राज्यातल्या औद्योगिकरणाला पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणानं, ज्याचा पाया यशवंतराव चव्हाणांनी घातला होता, त्या औद्योगिकरणाला मोठी चालना दिली. अनेक MIDC या राज्यामध्ये स्थापन केल्या, IT पार्क्स आणले आणि त्या MIDCच्या माध्यमातून, IT पार्कच्या माध्यमातून कोट्यावधी तरुणांना, मग ते सर्व जाती धर्मातल्या तरुणांना रोजगार मिळालेला आहे. आज जे MIDC मध्ये महाराष्ट्रातल्या बुटीबोरी, नागपूरची MIDC पासून पुण्याच्या MIDC पर्यंत किंवा IT पासून सगळीकडे नवी मुंबईपर्यंत ज्या काही MIDC आहेत त्या सगळीकडे जे काम करतायत ते सगळे पवार साहेबांनी आणलेल्या धोरणाचा परिणाम आहे. पवार साहेब नेहमी सांगत आले की शेतीवरचा अवलंबित्व कमी करा आणि ते अवलंबित्व कमी करून एक जण कुणीतरी बाहेर दुसऱ्या व्यवसायात किंवा याच्यात आहे. म्हणून पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली. मग ते कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, शेळीपालन असेल, वेगवेगळ्या गोष्टी, दुग्ध व्यवसाय असेल, मोठ्या प्रमाणावर या शेतीपूरक व्यवसायांना साथ दिली, प्रोत्साहन दिलं, अनुदान दिलं, कर्जमाफी सुद्धा दिली. EBCची सवलत पूर्वीच्या काळात मिळत होती, लक्षात घ्या. EBC, या EBCच्या सवलतीतनं अनेकांना शिक्षण मिळालं. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांना आरक्षण दिलं, नोकरीमध्ये दिलं. 12वी पर्यंत महिलांना, मुलींना मोफत शिक्षणाचं धोरण राबवलं. केंद्रामध्ये आर्मी नेव्हीमध्ये महिलांना किंवा एअरफोर्समध्ये महिलांना संधी निर्माण करून दिली. याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचं आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांच्या खिशात 2 पैसे कसे येतील याची धोरणं पवार साहेबांनी राबवलेली आहेत. याचा फायदा सर्व जाती धर्मातल्या लोकांना झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर जे कोणी पवार साहेबांच्यावर टीका करतायत ही निराधार टीका आहे, त्याला काही आधार नाही. पवार साहेबांना फक्त मंडल आयोग आणला, ओबीसी समाज भारतीय जनता पार्टीपासून दुरावेल की काय, ओबीसी समाज पवार साहेबांना साथ देईल की काय, ही भारतीय जनता पार्टीचं मूळ दुखणं आहे. म्हणून एकनाथ शिंदेचं सरकार किंवा फडणवीसांचं सरकार ओबीसींना चुचकारतंय, मराठ्यांना खरं सांगत नाही आणि ओबीसींची कुठंतरी आज तिथं ते पवार साहेबांनी जे काय आरक्षण ओबीसींना दिलं ते सुद्धा त्यांनी राजकीय आरक्षण घालवलं ना. फडणवीसांनी गवळी नावाच्या एका युवकाला उभं केलं, कोर्टात याचिका दाखल करायला आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं. आज 2 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ZP असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका, नगर परिषद असतील, इथं आज प्रशासक नेमलेले आहेत. 2 वर्ष झाली निवडणुका होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थाचा. याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भारतीय जनता पार्टीचे नेते जबाबदार आहेत. इम्पेरिकल डेटा त्यातला ते गोळा करू शकत नाहीत, जातवार जनगणना तयार करत नाहीत. जे जातवार जनगणना करण्याची मागणी करत नाहीत त्यांनी शरद पवारांच्यावर टीका करायची काय कारण आहे? ते नामदेव जाधव असतील किंवा तत्सम बीजेपीचे लोक असतील, यांनी जातवार जनगणना तात्काळ करावी. आज 13 वर्षी झाली, जी रेग्युलर दर 10 वर्षांनी जनगणना होत असते आपली जनरल जनगणना, ती सुद्धा झालेली नाही. जातवार जनगणनेची मागणी अनेक वर्ष नरेंद्र मोदीकडे केंद्रात अनेक जण करतायत, तरी पण तिथे जातवार जनगणना होत नाही. असं असताना जातवार जनगणना झाल्यावर आपल्याला डेटा समोर येईल ना. भारतीय जनता पार्टीला जातवार जनगणनेची भीती का वाटते हा माझा त्यांना जाहीर सवाल आहे. पवार साहेबांच्यावर टीका करणाऱ्यांनी जरा कालेलकर आयोग, मंडल आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, राज्य मागासवर्ग आयोगाचे अहवाल, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अहवाल हे सगळे तपासून पाहावेत. सुप्रीम कोर्टाचे निकाल तपासून पाहावेत आणि सामाजिक मागासलेपण कसं सिद्ध करणार आहोत, कुणबी आणि मराठा एकच आहेत हे कसं सिद्ध करणार आहोत याच्यावर विचार करावा. भावनिक चर्चा करू नका, माथी भडकवण्याचं काम करू नका. मुळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी, मला व्यक्तिगत बोलायचं नाही पण ते जाहीरपणाने सातत्याने सांगतात की आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. याचा अर्थ बहुजनांनी ओळखला पाहिजे की ते स्वतःला ब्राह्मण आहेत हे जाहीरपणे 10 वेळा का सांगतायत, कशासाठी सांगतायत? कारण ही जातीवर्ण व्यवस्था याच लोकांनी पूर्वी निर्माण केली, ज्याच्यावर आपल्या संतांनी आपला संघर्ष केला, समाज सुधारकांनी संघर्ष केला, फुले शाहू आंबेडकरांनी संघर्ष केला. ही जातीवर्ण व्यवस्था ज्यांनी निर्माण केली ती आजही जातीवर्ण व्यवस्थेचं जाहीर समर्थन करणारे जे काय RSS आणि तत्सम हिंदुत्ववादी संघटना आहेत या ओबीसीच्या आंदोलनात सामील नाहीत आणि मराठ्यांच्या आंदोलनात सामील नाहीत. नीट लक्षात ठेवा. कोणत्या मराठ्याच्या आंदोलनामध्ये आज हिंदुत्ववादी संघटना सामील झाल्या? भिडे आला का RSS आली? कुणी आलं? कुठे गेले ते संचलन करणारे लोक? ओबीसीच्या आंदोलनात ते का नाही आले हा माझा सवाल आहे. त्यामुळे बहुजन समाजातल्या लोकांना नम्र विनंती आहे, जे फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सातत्याने जाहीरपणे सांगतात की ब्राह्मण आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,
तेव्हा बहुजनांनो, एकमेकाला शत्रू समजू नका. मराठा दलित, मराठा ओबीसी असे वाद निर्माण करू नका. एकमेकांना शत्रू समजू नका. एकमेकाच्या अंगावर जाऊ नका. एकमेकांची टीका टिप्पणी करून स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका. हा माझा तुम्हाला नम्रपणाने एक लहान भाऊ म्हणून सल्ला आहे. कारण बहुजनामध्ये फूट पडल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचं राजकीय स्वार्थ साधला जात नाही. ओबीसी आणि मराठा एकमेकात भांडल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला लाभ मिळत नाही अशी त्यांची धारणा आहे. आणि म्हणून त्यांनी सातत्याने या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. मराठ्यांना सांगितलं तुमचा ओबीसी शत्रू आहे, ओबीसींना सांगितलं तुमचा मराठा शत्रू आहे, कधी दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. हे भारतीय जनता पार्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले पंटर उभे करून कायम उभं केलेलं आहे. आज बघितलं असेल तुम्ही, गुणरत्न सदावर्ते कोर्टात गेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आणखी त्यांचे काही 4-2 लोक जातील. ज्या ज्या केसेस आतापर्यंत श्रीहरी आनेन पासून गुणरत्न सदावर्तेपर्यंत, जयश्री पाटील पासून त्या केतन तिरोडकर पर्यंत सगळ्यांनी जे हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका केल्या, हे सगळे फडणवीसांच्या पुरस्कृत लोक आहेत, भारतीय जनता पार्टीच्या जवळचे लोक आहेत. हे आपण नम्रपणाने लक्षात ठेवा. त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्था ही मोडीत काढायला आपल्याला सगळ्यांना सामाजिक न्यायाचं तत्व महत्वाचं आहे. समता, बंधुता, सामाजिक न्यायाचं तत्व नीट समजावून घ्या. आरक्षणाचं धोरण कसं समजावून घ्या. आणि शरद पवारांच्यावर टीका करून काही मिळणार नाही. पवार साहेबांनी जेवढं या विविध जाती समूहाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जे धोरण आखलेलं आहे, याच्यात भारतीय जनता पार्टीची खरी अडचण झालेली आहे. म्हणून ते कुठंतरी रील्स तयार करणाऱ्यांना, कुठंतरी नामदेवराव जाधव सारख्या अशा भाजपाळलेल्या पाळीव लोकांना किंवा इतर कोणाला किंवा बावनकुळे सारखे लोक काहीही बरळत असतात आणि पवार साहेबांना दोषी धरतात. मराठ्यांच्या मुलांनी, ओबीसींच्या मुलांनी, दलितांच्या मुलांनी हे सगळं षडयंत्र लक्षात घेतलं पाहिजे. आपला खरा सामाजिक शत्रू कोण आहे, सामाजिक विषमता कोणी निर्माण केली, याच्यावर आपण शिक्कामोर्तब करूया आणि जातवार जनगणनेची मागणी करूया. धन्यवाद.